नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पोस्ट ऑफिस विभागामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीचा ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे डिटेल्समध्ये भरायचा संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्याच्या अगोदर येथे संपूर्ण जागा बघणे महत्त्वाचं आहे। महाराष्ट्राला जर बघितलं तर येथे 3460 जागा आहेत आणि गोव्याला येथे 93 जागा आहेत। तर तुम्हाला जिल्ह्यानुसार सर्कलनुसार जागा कशा बघायच्या ते देखील सांगणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा ते देखील सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओमध्ये जी संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे मोबाईलवरती कसा भरायचा हे सांगणार आहे। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक भेटेल, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि तेथे फॉर्म भरण्याची लिंक भेटेल। बघू शकता ही अशा प्रकारची लिंक भेटेल, या लिंकवरती तुम्ही इथे क्लिक करा। बघू शकता लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन झालेला बघायला भेटेल। आता तुम्हाला जिल्ह्यानुसार जागा बघून घेणे गरजेचे आहे। फॉर्म भरण्याच्या अगोदर सर्वात पहिल्यांदा तुम्ही इथं यायचं आहे आणि इथं एक ऑप्शन दिसेल तुम्हाला, इथं मी झूम करतो, इथं बघू शकता इथे वॅकंट पोस्ट हा एक ऑप्शन दिसेल। इथं या बटनावरती इथे क्लिक करा, नंतर इकडे साईटला या, नंतर इकडे साईटला आल्याच्या नंतर इथं सर्कल चॉईस करायचं आहे। इथं आपलं महाराष्ट्र जे सर्कल आहे, आपण महाराष्ट्रासाठी फॉर्म भरत आहोत तर महाराष्ट्र सर्कल हे तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर इकडे पुढे डिव्हिजन तुम्हाला समजा या ठिकाणी इथे बघू शकता बीड, धाराशिव, बुलढाणा वगैरे डिव्हिजन आहेत। तुम्ही कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकतात। आता समजा मला भरायचं आहे बारामतीला फॉर्म, तर बारामतीच्या जागा मी इथे बघणार। तर बारामतीला इथून जर जागा बघितल्या तर टोटल जागा आहेत माझ्या अंदाजित बारामतीला, तर इथं खाली बघू शकता टोटल आकडा इथे दिसेल 65 जागा आहेत। परंतु जागा कशा बघायच्या हे देखील तुम्हाला महत्त्वाचं माहीत असणे गरजेचे आहे। आता बघू शकता वरती मी आलेलो आहे, इथं काय दिलेलं आहे तर इथं दिलेलं आहे पोस्ट कोड, त्याच्यानंतर ही संपूर्ण लाईन आहे पोस्ट ऑफिस, म्हणजे या ठिकाणी अघोटी 1 नंबरला बघू शकता हे अघोटी गाव आहे, तिथं ABPMची जागा आहे आणि ती कोणत्या कॅटेगरीसाठी आहे तर ती इथं बघू शकता OBC कॅटेगरीसाठी आहे। अशा प्रकारे संपूर्ण OBCच्या जागा कुठे कुठे आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे। तर बघू शकता भोडानी हे येथे देखील OBCची जागा आहे आणि त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर अशा जागा OBCच्या सगळं शोधून घ्यायचं आहे, त्याच्यानंतरच फॉर्म भरायला तुम्ही सुरुवात करायची आहे। ठीक आहे, आता ही मेजर प्रोसेस होती फॉर्म भरण्याच्या अगोदर फॉर्म कसा भरायचा हे इथून पुढे सुरू होणार आहे। आता ठीक आहे, आता इथून हे ऑप्शन पूर्ण येथे बॅक करा। ठीक आहे, बॅक आल्याच्या नंतर पुन्हा लिंकवरती येथे क्लिक करा, फॉर्म भरण्याची प्रोसेस। इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, काय आहे हा ऑप्शन तर इथं जो ऑप्शन आहे बघू शकता क्लिक हिअर टू रजिस्टर अँड अप्लाय, या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा। ठीक आहे, या बटनावरती तुम्ही क्लिक करा, तुम्हाला इथे 2-3 ऑप्शन दिसतील। इथं आहे कॅन्डिडेट लॉग इनचा ऑप्शन, हा कॅन्डिडेट लॉग इनचा ऑप्शन आहे। इथं तुम्ही आधी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही इथे करू शकता, पण नवीन जर रजिस्ट्रेशन करत असाल तर इथं न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे तर येथे या बटनावरती तुम्ही क्लिक करा। ठीक आहे, आता या बटनावरती इथे क्लिक करायच्या नंतर तुम्हाला 2 ऑप्शन भेटतील। इथं काय करायचं आहे, इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो बरोबर मोबाईल नंबर इथे टाकून घ्या आणि त्याच्यानंतर ईमेल ID इथे टाकून घ्या। ठीक आहे, बघू शकता इथे वरती ईमेल ID वरती मोबाईल नंबर आणि खाली ईमेल ID मी इथे टाकून घेतो। ठीक आहे, मोबाईल नंबर आणि ईमेल ID इथे टाकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथं पुढे साईडला इथे स्क्रोल करा, आता सेंड OTP, इथं देखील सेंड OTP बटनावरती इथे क्लिक करा। बघू शकता इथे क्लिक करा आणि इथे देखील क्लिक करा, म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल आणि ईमेलवरती। आता बघू शकता इथं मोबाईलवरती मी सेंड OTP या बटनावरती इथे क्लिक करतो, तर बघू शकता इथं तुम्हाला OTP टाकण्याचा ऑप्शन आलेला आहे। OTP इथे टाकून घ्या आणि इथं बघू शकता काय आहे तर पुढे या ठिकाणी व्हेरीफाय OTP या बटनावरती इथे क्लिक करा। त्याचप्रमाणे ईमेल ID वरती देखील OTP पाठवा आणि व्हेरीफाय बटनावरती इथे क्लिक करा, दोनही या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, आता इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात मोबाईल नंबर आणि ईमेल ID दोन्ही मी या ठिकाणी व्हेरीफाय सक्सेसफुल व्हेरीफाईड केलेले आहे। आता इथं खाली नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा। ठीक आहे, नेक्स्ट या बटनावरती इथे क्लिक केलेले आहे, तर असा इंटरफेस तुमच्यासमोर इथे ओपन झालेला आहे। नीट आता इथे समजून घ्या माहिती, मुले इथे चुकतात थोड्यासाठी। तर इथं बघू शकता ॲप्लिकेंट नेम, इथे ॲप्लिकेंट नेम म्हणजे इथं काय टाकायचं आहे, तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे। ते कशा प्रकारे 10वीचं रिझल्ट आहे, मार्कशीट आहे त्याप्रमाणे टाकायचं आहे। सर्वात पहिल्यांदा तुमचं आडनाव टाका, स्वतःचं नाव टाका, त्याच्यानंतर इथे वडिलांचं नाव टाका, त्याच्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ हे कशा प्रकारे टाकायचं आहे। इथं 2026 आहे, तर इथं तुम्हाला साल सिलेक्ट करायचं आहे, जे आहे ते इथं साल वगैरे असे ते सिलेक्ट करायला येईल तुम्हाला। ठीक आहे, त्याच्यानंतर इथं तुम्ही बॅक करा, त्याच्यानंतर इथं महिना जे महिन्याचं ऑप्शन आहे बघू शकता फेब्रुवारी इथं आहे, इथं याच्यावरती क्लिक करा, जो महिना आहे तो इथे सिलेक्ट करून घ्या। ठीक आहे, तो सिलेक्ट करा, त्याच्यानंतर कोणताही जो दिवस असेल जी जन्मतारीख असेल मेन ती इथे सिलेक्ट करा। ठीक आहे, त्याच्यानंतर या साईडला आल्याच्या नंतर इथं तुम्हाला दिसत आहे ऑप्शन इथे जेंडर महिला पुरुष जे आहे ना ते तुम्ही इथे सिलेक्ट
करून घ्या. ठीक आहे, ते सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही इथे खाली या. ठीक आहे, खाली आल्याच्या नंतर इथं काय टाकायचं आहे तुम्हाला बघू शकता, फादर्स नेम. इथं तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं नाही, फक्त वडिलांचं पहिलं जे नाव आहे तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे. ठीक आहे, इथं वडिलांचं पहिलं नाव टाका. त्याच्यानंतर इथं खाली या. खाली येतं इथं जे आहे जे मदर्स नेम म्हणजे तुमच्या आईचं नाव जे पहिलं नाव आहे तेच येथे तुम्ही टाका. त्याच्यानंतर इथं खाली आल्याच्या नंतर इथे बघू शकता काय आहे, कम्युनिटी. कम्युनिटी म्हणजे काय आहे, तुमची कास्ट. बघू शकता ओपन, ओबीसी, SC ST EWS जी कॅटेगरी आहे ती येथे तुम्ही सिलेक्ट करा. ठीक आहे, जी कॅटेगरी आता ST सिलेक्ट केले आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करून घ्या. मित्रांनो, कंप्लीट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा इंटरफेस तिथे दिसेल. आता तुम्ही पुन्हा एकदा पूर्णपणे बॅक यायचं आहे. दिलेल्या लिंकवरती पुन्हा एकदा क्लिक करा आणि इथं बघू शकता क्लिक हिअर टू रजिस्टर अँड अप्लाय या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर आपण आता नवीन रजिस्ट्रेशन आधीच केलं आहे, त्याच्यामुळे कॅन्डिडेट लॉग इन या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा आणि इथं प्रोसीड टू लॉग इन या बटनावरती येथे खाली तुम्ही क्लिक करा. ठीक आहे, या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती तुमचा जो युजर ID आहे तो आलेला असेल आणि पासवर्ड देखील आलेला असेल. तो युजर ID आणि पासवर्ड येथे टाका आणि लॉग इन या बटनावरती येथे क्लिक करा. मित्रांनो, लॉग इन या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. त्या बटनावरती तुम्ही म्हणजे OTP टाका आणि व्हेरीफाय अँड लॉग इन. इथं बघू शकता इथं जो OTP येईल तुमच्या मोबाईलवरती परत एकदा तो इथे टाका आणि इथं व्हेरीफाय अँड लॉग इन या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. मित्रांनो, येथे बघू शकता मी OTP टाकून घेतलेला आहे. आता व्हेरीफाय अँड लॉग इन या बटनावरती येथे मी क्लिक करतो. तर बघू शकता इथं बघू शकता सक्सेसफुली लॉग इन असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन झालेला बघायला भेटेल. आता तुम्ही खाली आल्याच्या नंतर वेगवेगळे ऑप्शन भेटतील. इथं अप्लाय ऑनलाईन या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे, आता इथून पुढे आपलं फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आता इथं खाली आल्याच्या नंतर इथं बघू शकता सिलेक्ट नोटिफिकेशन या बटनावरती इथे क्लिक करा. इथं ग्रामीण डाक सेवक म्हणजे GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 या बटनावरती इथे तुम्ही खाली क्लिक करा. ठीक आहे, असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन झालेला बघायला भेटेल. त्याच्यानंतर खाली या सर्व माहिती जी तुम्ही भरलेली आहे अगोदर मोबाईलमध्ये ती येथे आलेली बघायला भेटेल. आता ही माहिती मी येथे हाईड करत आहे प्रायव्हसीसाठी. ठीक आहे, ठीक आहे, अशा प्रकारे आता इथं बघू शकता मॅरिटल स्टेटस आहे, लग्न झालं आहे की नाही हे. जर मॅरिड असेल, डिवोर्स झालेला असेल, जे असेल ते सिलेक्ट करा. आता इथं मॅरिड बटनावरती येथे मी क्लिक करून घेतो. 1 मिनिट चुकले. ठीक आहे, मॅरिड या बटनावरती येथे मी क्लिक केले. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली या. खाली याच्यानंतर हे PWG अपंग आहेत. आता समजा अपंग यस अगोदर तिथे नो आहे. समजा तिथं जर यस केलं ना, खाली कोणत्या ABCD मध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये अपंग आहात ते सिलेक्ट करायला येईल. जे अपंग आहेत त्यांनीच तिथे हे प्रोसेस करायची आहे. बाकीच्यांनी इथं वरती PWD जे इथे कंपल्सरी नो ठेवा. ठीक आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर इथं खाली या. तुमचा ॲड्रेस, तुमचा ॲट पोस्ट वगैरे म्हणजे तुमचं गाव जे पोस्ट आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुमचा पिनकोड कोणता येतो ते देखील तुम्हाला टाकायचं आहे. सिटी, आता इथं सिटी तुम्ही टाईप करू शकता. तुम्ही जिल्हा देखील टाकू शकता आणि तुमच्या तालुक्याचं नाव देखील इथे टाकू शकता. त्याच्यानंतर सिटी, आता इथं म्हणजे स्टेट म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्य तुम्ही इथे कंपल्सरी इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं डिस्ट्रिक्ट तुमचा जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आता मी इथं माझा या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करणार आहे अहमदनगर. ठीक आहे, अहिल्यानगर आहे ते. इथं थोडं साईडला गेलो होतं चुकून. ठीक आहे, अशा प्रकारे हे झाले टाकलेलं आहे. तर त्याच्यानंतर तुमचा दोन्ही ॲड्रेस, आता परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस एकच असेल तर तो या ठिकाणी परमनंट आणि प्रेझेंट एकच असेल तर तुम्ही या बटनावरती क्लिक करा, म्हणजे दोन्हीकडे सारखे ॲड्रेस होऊन जातील. ठीक आहे, ते टाकल्याच्या नंतर खाली या. ठीक आहे, आणि इथं काय आहे तर इथं खाली सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. मी माहिती अगोदर पुन्हा एकदा टाकून घेतो. ठीक आहे मित्रांनो, आता ही माहिती सेव्ह झालेली आहे. आता एज्युकेशनल डिटेल्स पुढे टाकायचे आहे. तर इथं सिलेक्ट सर्कल म्हणजे आपल्या इथे कंपल्सरी जे आपलं जे राज्य आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागणार आहे. इथं बघू शकता महाराष्ट्र राज्य मी इथे सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर पासिंग इयर, तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये पासिंग इयर तुम्ही कोणत्या वर्षी पास झाले हे देखील तुम्हाला टाकायचं आहे. आता समजा मी पास झालेलो आहे. ठीक आहे, मी पास झालेलो आहे समजा 2018ला, तर येथे मी 2018 येथे सिलेक्ट केलेले आहे. मित्रांनो, इथं या ठिकाणी सिलेक्ट द बोर्ड हा ऑप्शन सर्वात महत्त्वाचा आहे. बघू शकता या बटनावरती मी इथे क्लिक करतो सिलेक्ट बोर्ड. ठीक आहे, आता वेबसाईट स्लो असल्यामुळे थोडे मध्ये मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात तुम्हाला फॉर्म भरताना. आता इथं खाली सिलेक्ट द बोर्ड हा जो ऑप्शन येत आहे ना सर्वात महत्त्वाचा आहे. आता महाराष्ट्रामध्ये नीट समजून घ्या, थोडे मला इथं साईड बारीक करू द्या. आता हे इथे नीट बघून घ्या कारण हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता महाराष्ट्र बोर्डला इथे 2-3 तुम्हाला ऑप्शन दिसतील.
बघू शकता इथं महाराष्ट्र बोर्ड, परंतु त्याच्यामध्ये नीट बघून घ्यायचे आहे. तर बघू शकता तुम्ही 600 गुणांपैकी पास केलं असेल ते सिलेक्ट करायचं आहे. आता काही विद्यार्थी 500 गुणांसह या ठिकाणी सर्व विषय मिळून 500 गुणांसह पास झालेले आहे, त्यांचा इथं ऑप्शन दिलेला नाही. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण माझ्याकडे नाही किंवा जाहिरातमध्ये पण त्यांनी दिलेलं नाही. परंतु इथं महाराष्ट्र या ठिकाणी 600 पैकी जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांचं सिलेक्ट करायला आहे आणि 500 पैकी जे विद्यार्थी 500 मधून 500 गुणांपैकी जे त्यांनी हे केलेलं आहे त्यांचं इथं कोणत्याही प्रकारचा ऑप्शन दिलेला नाही. इथं बघू शकता महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी हायर विथ गुण बघू शकता 600 मार्क्स आणि इथं देखील 600 मार्क्स दिलेला आहे. आणि बघू शकता कधीपासून कधी पास झाले आहे याचा देखील ऑप्शन तुम्हाला इथे उपलब्ध होऊन जाईल. बघू शकता आता इथं वरती आहे 2014 ते 2025 पर्यंत त्यांना हा ऑप्शन दिलेला आहे अपंगांसाठी. ठीक आहे, अपंगांसाठी ऑप्शन दिलेला आहे. आणि पुढे जो ऑप्शन दिलेला आहे, एक मिनिट दुसरीकडे क्लिक झाला आहे. ठीक आहे, बघू शकता इथं जो अपंगांना ऑप्शन दिलेला आहे आणि वरती या ठिकाणी बघू शकता 2014 ते 2025 या दरम्यान पास झालेल्यांसाठी वरचा म्हणजे 600 पैकी पास झालेला आहे त्यांनी हा वरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, 600. आणि खालचा जो आउटवर्ड PW अपंगांसाठी आहे हा देखील पॉईंट येथे लक्षात घ्यायचा आहे. आता मी इथे महाराष्ट्राचा कोणताही एक जो ऑप्शन आहे तो मी इथे सिलेक्ट करून घेतो. आता खाली हा जो नवीन ऑप्शन आहे तुम्हाला विषय टाकायचे आहेत. आता इथं नीट समजून घ्या, इथं माहिती काय आहे ती बघू शकता. इथं सायन्स आधीच सायन्स आलेला आहे, त्याच्यानंतर चॉईस सब्जेक्ट मॅथमॅटिक्स, चॉईस सब्जेक्ट असे 6 सब्जेक्ट तुम्हाला इथे टाकायचे आहेत. आता इथं सायन्स म्हणजे विज्ञान अगोदरच दिलेलं आहे, तर इथं काय टाकायचं आहे 100च्या पुढे 100 पैकी तुम्हाला किती गुण टाकायचे आहे सायन्समध्ये ते टाकायचे आहे. आणि तुमचं 10वीचं मार्कशीट ओपन करायचं आहे. 2 नंबरला कोणता विषय आहे तो इथं तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. इथं भरपूर सारे विषय राहतील ते सिलेक्ट करा आणि तुम्हाला 100 पैकी त्या विषयाला किती गुण आहेत ते इथे टाका. आता मॅथमॅटिक्स ऑलरेडी आहे, इथं तुम्हाला 100 पैकी किती गुण आहेत ते देखील तुम्ही टाकून घ्या. अशाच प्रकारे सर्व विषय जे 4 नंबरला कोणता विषय आहे तो इथे विषय सिलेक्ट करा. इथं पुढे त्याचे 100 पैकी किती गुण मिळालेले आहे सर्व माहिती इथे टाकून घ्या. आता या ठिकाणी सर्व माहिती आपल्याकडे CGPA सहसा 10वीला नसते, तर त्याच्यामुळे सर्व माहिती टाकलेली बरोबर आहे की याची पुन्हा एकदा खात्री करा. आणि इथं खाली सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करून घ्या. आता इथं खाली एक महत्त्वाचा पॉईंट विसरून राहिलेला आहे माझ्याकडून, SSC मेमो नंबर. SSC मेमो नंबर खूप विद्यार्थ्यांना माहीत नसतो, त्याच्याऐवजी तुम्ही काय टाकू शकता बघू शकता. SSC सर्टिफिकेट नंबर म्हणजे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरील नंबर टाकू शकता, किंवा माहीत नसेल तर तुमचा रोल नंबर देखील टाकू शकता, किंवा रजिस्ट्रेशन नंबर कोणता एक नंबर येथे टाकू शकता. आणि मग सर्व माहिती टाकल्याच्या नंतर इथं वरती राहिली होती ती माझी सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती इथे खाली क्लिक करा. मित्रांनो, आता येथील पुढे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आलेला आहे, तुम्हाला कुठे फॉर्म भरायचा आहे ते सर्कल सिलेक्ट करायला आहे. आता सिलेक्ट सर्कल आपल्याला महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरायचा आहे, तर इथे तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या. आता तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्र सर्कल हे मी इथे चॉईस केलेलं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे सर्व बघू शकता. इथे कोल्हापूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, माळेगाव. आता समजा मला भरायचा आहे बुलढाण्याला फॉर्म, तर बुलढाण्याच्या जागा कशा प्रकारे बघायच्या मी तुम्हाला आधीच व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे इथं मी या ठिकाणी बुलढाणा इथे सिलेक्ट केले. ठीक आहे, बघू शकता इथे बुलढाणा सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर बुलढाणासाठी बघू शकता डाउनलोड पोस्ट वगैरे हे तुम्हाला माहिती इथे बघायला भेटेल, त्याच्यावरती क्लिक करू नका. पोस्ट प्रेफरन्स इकडं खाली तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे, आता इकडं खाली या तुम्ही डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला सांगतो. इथं बघू शकता पोस्ट प्रेफरन्स. आता बुलढाण्याचं जर असेल, बुलढाणा जर डाउनलोड पोस्ट याच्या डाउनलोड करा, बुलढाणा सर्व तुम्ही येथे डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर आता महत्त्वाचा पॉईंट इथं बघू शकता पोस्ट प्रेफरन्स आहे ना, तुम्हाला जागा वगैरे कशा बघायच्या मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, ते नीट बघून घ्या 2 मिनिटामध्ये. आता इथं जर बघितलं तर बघू शकता, समजा ही या ठिकाणी बघू शकता चांगेफाल हे 2 नंबरची पोस्ट आहे. इथे जर फॉर्म भरायचा असेल, तुमच्या कॅटेगरीची जागा असेल तर ती इथे सिलेक्ट करा. ठीक आहे, आणि पोस्ट प्रेफरन्स 1 क्रमांक असा द्या. त्याच्यानंतर जर अजून तुमच्या खाली जायचं, आता हे समजा बाकी अदर दुसऱ्या कॅटेगरीची जागा आहे, तुमच्या कॅटेगरीची जागा ही आहे, तर हे देखील तुम्ही इथे सिलेक्ट करा आणि प्रेफरन्स क्रमांक 2. अशा प्रकारे जेवढ्या पण जागा आहेत तुमच्या कॅटेगरीच्या सर्वांना प्रेफरन्स द्या. कितीही जागा असो, 50 असो, 60 असो, इथून नेक्स्ट करा. नेक्स्ट पेजवर ओपन होईल. अशा सर्व सिलेक्ट करून घ्या. मी फक्त तात्पुरते तुम्हाला 2च सिलेक्ट करून दाखवले आहेत. सर्व सिलेक्ट केलेले आहेत याची खात्री झाल्याच्या नंतर ठीक आहे, आता इथं नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. मित्रांनो, आता इथं सर्व पोस्टला प्रेफरन्स देऊन झाल्याच्या नंतर बघू शकता इथं सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती इथे क्लिक करा. आता ठीक आहे, माझ्याकडून थोडं मिस झालेलं आहे, उलटपालट झालं आहे, ते तुम्ही अशा प्रकारे इथे सेव्ह अँड नेक्स्ट करा सर्व पोस्ट बरोबर झाल्याच्या नंतर. सेव्ह अँड नेक्स्ट वरती मी आलेलो आहे. आता इथं तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. बघू शकता फोटो आणि सिग्नेचर तुमची अपलोड करायची आहे. तर फोटो आणि सहीची साईज किती असायला पाहिजे सर्व डिटेल्स मध्ये इथे माहिती मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सांगतो. इथे बघू शकता
आता त्यांनी येथे म्हटलेलं आहे, जी फोटोची फाईल आहे ती जेपीजी किंवा जेपीईजी असायला पाहिजे आणि 30 KB ते 50 KB या दरम्यान फोटो असला पाहिजे आणि 320 बाय 400 पिक्सेलचा तुमचा फोटो असणे गरजेचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ही फोटोची साईज सांगितलेली आहे आणि बॅकग्राऊंड तुमचा फोटोचा व्हाईट असणे गरजेचं आहे. ठीक आहे. 70% ते 80% तुमचा चेहरा स्पष्ट दिसणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर आहे ती 20 KB ते 100 KB या दरम्यान असणे गरजेचं आहे आणि 300 बाय 120 पिक्सेलचा फोटो तुमचा असणे गरजेचं आहे. इथं बघू शकता रेशो वगैरे हाईट, उंची वगैरे दिलेले आहेत. आता इथं जर बघितलं तर फोटो 30 KB ते 100 KB आणि सही आहे 20 KB ते 100 KB या दरम्यान अपलोड करायची आहे. बघू शकता चॉईस युअर फाईल इथं येथे याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि तुमचा जोही फोटो आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. आता बघू शकता इथे 30 KB ते 100 KB या दरम्यान जो फोटो आहे तो मी अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर फोटो जो आहे 20 KB ते 100 KB या दरम्यान पाहिजे जी सही आहे ती. आता सही देखील मी इथे अपलोड करून घेऊ शकतो. आता 20 KB चे जास्त मला पाहिजे आहे. तर बघू शकता ही 23 KB ची आहे. तर इथे मी ही सही अपलोड करणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची ब्लॅक पेनने सही चालेल आणि ब्लू पेनने देखील, म्हणजे काळ्या आणि निळ्या पेनाने दोन्हीपैकी कोणतीही सही चालेल. ठीक आहे. मित्रांनो, आता इथे फोटो आणि सही मी अपलोड करून घेतलेली आहे. आता इथं खाली आल्याच्या नंतर हा चेकबॉक्स येथे तुम्ही क्लिक करा आणि प्रिव्ह्यूच्या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता तुमचा पूर्ण फॉर्म येथे ओपन झालेला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. बघू शकता येथे या ठिकाणी नाव वगैरे सर्व माहिती आलेली आहे. सर्व माहिती बरोबर आहे का याची खात्री तुम्ही बरोबर करून घ्या. सर्व फॉर्म मी इथे खाली घेत आहे. बघू शकता हे गुण वगैरे तुमचे येथे आलेले आहेत. बरोबर माहिती आहे का याची तुम्ही खात्री करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथं खाली आल्याच्या नंतर सबमिट ऍप्लिकेशन या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता मी कॅटेगरी एसटी चॉईस केल्यामुळे एससी एसटी ला चलन नाही. आता जे बाकीचे ऑर्डर आहेत त्यांना चलन करायला येईल ₹100. एससी एसटी ला चलन नाही. इथं येस सबमिट या बटनावरती येथे मी क्लिक करतो. ठीक आहे. थोडाफार वेट इथे लागू शकतो 1-2 मिनिट. वेबसाईट चालेल तसे. तर येथे बघू शकता ऍप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली. आता असा ऑप्शन इथे दाखवेल. आता तुम्ही हे पेज दोन्ही येथून काढून टाका. ठीक आहे. पेज येथे काढून टाका आणि इथं पहिल्या पेजवरती आलेलं क्लिक हिअर टू रजिस्टर अप्लाय या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करून घ्या. कॅन्डिडेट लॉग इन या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. आणि इथं तुमचा या ठिकाणी युजर आयडी आणि पासवर्ड इथे जो आहे तो तुम्ही इथे टाकून घ्या. आता इथं आयडी पासवर्ड मी टाकून घेतलेला आहे. लॉग इन या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती जी ओटीपी येईल ते ओटीपी येथे तुम्ही टाकून घ्या. सक्सेस झाल्याचा मेसेज देखील तुम्हाला येऊन जाईल. आता जो ओटीपी आहे तो तुम्ही इथे टाकून घ्या 1 मिनिटामध्ये. 6216. 1 मिनिट हा नाहीये. आता इथे ओटीपी टाकलेला आहे. व्हेरीफाय अँड लॉग इन या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ओटीपी सक्सेस असा ऑप्शन तुम्हाला इथे दाखवेल आणि इथं माय ऍप्लिकेशन या बटनावरती इथे जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करू शकता. पीडीएफ डाउनलोड हा ऑप्शन इथे दिसेल. या बटनावरती जा आणि तुमचा फॉर्म डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.